सो हाय गाईज, मी सिद्धी तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. परत एकदा म्हणजे हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे. जर मी हा पोस्ट केला तर हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे. आम्ही सगळेजण आलेलो फॅमिली ट्रिपवरती. मी, माझी मम्मी, पप्पा, माझे 2 भाऊ बहीण आणि तर आम्ही आलेलो आहोत पहिल्यांदा म्हणजे दांडेलीला आलो आहे कर्नाटकमध्ये. परत नंतर आम्ही पुढं जाणार आहोत, अजून कर्नाटकमध्येच फिरणार आहोत. मुरुडेश्वर, गोकर्ण, होन्नार वगैरे ह्या गोष्टी जे की मला माहीत नाही आहे. हे सगळं माझ्या मोठ्या बहिणीनं ठरवलं आहे आणि तिच्यामुळेच आम्ही इथं आलो, नाहीतर आम्ही आलो नसतो. तर ही ट्रिप आमची फॅमिली ट्रिप आहे. सो मी स्टार्ट करायच्या आधी मी सगळ्यांना विचारणार आहे की तुम्हाला ह्या ट्रिपमध्ये एक गोष्ट कोणती हवी आहे जी तुम्हाला करायची, आणि एक गोष्ट कुठली नको आहे जी तुम्हाला असं वाटते की नाही झाली पाहिजे. तर पहिल्यांदा मी माझ्या मोठ्या बहिणीला विचारणार आहे, जिच्यामुळे ही ट्रिप सगळी प्लॅन झालेली आहे. मला पाहिजे की माझे छान 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 फोटो काढले पाहिजेत सिद्धीने. आणि दुसरं पाहिजे की जे नको आहे, नको आहे की उशीर नाही झाला पाहिजे कुठे जायला. ओके. आता पप्पांना विचारते. पप्पा, तुम्हाला कुठली एक गोष्ट, पप्पा नीट बसा, तुम्हाला कुठली एक गोष्ट हवी आहे आणि कुठली एक गोष्ट नको आहे? सगळ्यांनी एन्जॉय केला पाहिजे ही गोष्ट हवी आहे, आणि सगळ्यांनी झोपा काढू नये ही गोष्ट नको. म्हणजे आमची झोपा पूर्ण झाली पाहिजे. कुठली गोष्ट हवी आणि कुठली गोष्ट नको आहे? नवीन ठिकाणं पाहणं, तेथील कुतूहल जाणून घेणं हे मला हवं आहे. आणि मुलांनी आमचं ऐकणं, ट्रिपला कोणत्याही प्रकारचा उशीर न करणं. एक सांगायच्या, एक सांगायचं नकोय. आम्ही तुझं नाही ऐकलं पाहिजे का? मी काय म्हणते, मुलांनी सगळं ऐकणं आणि चिकन शूटिंग करून आज जेवायला काय काय नाही. हे नकोय तिला, नकोय तुला. आम्ही तुझं न ऐकणं. हा, तर भावा, तुला या ट्रिप मध्ये कुठली एक गोष्ट हवी आणि कुठली एक गोष्ट नको आहे? तर मला असं वाटतंय की ह्या ट्रिपमध्ये माझे चांगले फोटो काढले पाहिजेत, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की ह्या ट्रिपमध्ये नाही झालं पाहिजे ती म्हणजे कटकट नको झाली पाहिजे, कुणी कटकट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडणं, ह्या दोघांची भांडणं नाही झाली पाहिजे. ह्या दोघांच्या भांडणामध्ये आमचं मधल्यामध्ये हाल होते. त्यामुळे ह्या दोघांची भांडणं नाही झाली पाहिजे असं मला वाटतंय. ओके गाईज, A few moments later. सो गाईज, आम्ही इथून आमचा याच्यातला व्ह्यू दाखवतो. म्हणजे एवढा काय दिसत नाही, पण इथं सगळी नारळाची झाड आहे. ते दाखवतो. मला छान वाटते. सगळं पूर्ण जंगलमध्ये हे रिसॉर्ट जे आहे ना ते वसलेलं आहे असं मी म्हणू शकते. स्थिती आहे ते. इथे छान पक्षी, माकडं, बाल, बेडूक सगळं आहे इथे. आणि इथे आता आम्ही लंच करणार. 2000 years later. सो गाईज, अवतारावर बिलकुल सुद्धा जाऊ नका, कारण आम्ही आत्ता इथे पोचलोय जिथे आता सगळे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे होणार आहेत. तिथं आता वॉटर राफ्टिंग, झिपलाईन आणि खूप काय बरंच आहे. तर ते मी सगळं करणार आहे. मला भीती वाटते, मी करणार आहे, कारण तसंही कधी ना कधी. तर तिथं सगळेजण लोक राफ्टिंग करतायत. इथून झिपलाईन असणार, पाण्यामध्ये बुडवणार आणि मग जाणार. असं काय अजून खूप स्पोर्ट्स आहेत ते मला म्हणजे आम्हाला माहीत नाही आहे, पण आहेत त्या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग. सो आता आम्ही सगळ्यांनी साईन वगैरे केले. आता आम्ही जाऊ झिपलाईनला आणि राफ्टिंगला. तर आम्ही ते सगळं आवरून आम्हाला जॅकेट, लाईफ जॅकेट वगैरे घालून आमची जी राफ्टिंगसाठी जी बोट असणार आहे ते घेऊन आम्हाला जीपमधून इथून घेऊन जाऊन दुसऱ्या साईडून मग आमचं राफ्टिंग सुरू होणार आहे. इथून नाही येते. बाय. सो गाईज, वी डायरेक्टली वेंट टू रिव्हर राफ्टिंग. आय डोंट कॅरी एनी फोन. मी एकही फोन कॅरी केला नव्हता, जेणेकरून मी ते शूटच नाही केलं. जे रिव्हर राफ्टिंगवाले भैया होते त्यांच्या गोप्रोमध्ये जेवढं शूट केलं तेवढं मी इथे टाकते. थँक्यू.
करो करो फॉरवर्ड करते रहो फॉरवर्ड करो मारो फास्ट फॉरवर्ड फास्ट मारो अरे फॉरवर्ड करो ओके स्टॉप 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 सो गाईज आमचं आत्ता राफ्टिंग झालेलं आहे आणि आम्ही कायाकिंग पण केलेलं आहे. व्हिडिओ असतील तर मी इथं जॉईन करेन. एकच मारता राईटचं सो गाईज माय सिस्टर वॉज हँडलिंग इट ऑल. तीच फक्त कायाकिंग करत होती. मी पुढं बसून फक्त आणि फक्त कंप्लेंट्स करत होते आणि ओरडत होते. डबल डबल तर तुला कसं वाटलं राफ्टिंग कायाकिंग? मीच केलं. ही फक्त पुढे बसून आराम करत होती. मला वाटतं हिला काय येतं म्हणजे हात दुखायला लागले. तू मोठी आहेस ना तिथे. Bombastic side eye, criminal offensive side eye. सो गाईज कायाकिंग मध्ये जर दोघांनी बसले तर एकालाच करायला लागतं आणि तिने केलं. मी करत होती पण तिचा माझ्यावर विश्वास आहे त्याला मी काय करणार. मग झालं आता. तुला कसं वाटलं राफ्टिंग करून? चलते आम्ही आता झिपलाईनला आलोय झिपलाईन करायला आणि इथे यांची आधी आहेत. आधी बघणार आम्ही कसं आहे काय आहे. म्हणजे आम्ही बुक केले करायला तर लागणारच आहे पण इकडे कसं वाटतंय झिपलाईनला जाताना? म्हणजे दोन एकत्र जाणार आहेत. डुबवत येतो गाईज माहिती आहे बघितलंय मला. इथून जाणार झिपलाईन. आत्ताच जस्ट ह्या दोघांचं झालेलं आहे. आता मी एकटी जाणार आहे. तुम्हाला कळेल आता मी कशी जाणार आहे काय करणार आहे किती बोंबल त्या माझं मला माहित आहे. श्री स्वामी समर्थ. सो गाईज आता आम्ही सगळेजण वॉटर स्पोर्ट्स वगैरे करून आलेलो आहोत माघारी. रिटर्न मग अशी आम्ही चहा वगैरे नाश्ता वगैरे घेतलेला आहे. भजी माझी बहीणच सांगेल तुम्हाला की आम्ही काय काय खाल्लं. भजा 4 आणि 1 आणि अर्धा ब्रेड. कारण अर्धा ब्रेड माझं बकासूर भावाने खाल्लं आणि 1 ऑमलेट 1 कप चहा. बस इट गाईज. ओके बाय गाईज. ही मुलगी डाएटवर होती. बाहेर आल्यावर खावं लागतं का? आता माझं डाएट कसं फॉलो करू? बाहेर म्युस्ली मीठ कुठे मिळणार मला? आणि आता सगळं खाऊन वगैरे झाले. खाली येऊन बसलोय मस्त झोक्यावरती. दीदीचा फ्रेंड पण आहे इकडे. डॉग आहे एक जर्मन शेफर्डचं.
आमच्या चहा चहा पिला का ना? तिसरा कप आहे आता. मस्त वातावरण झालंय गोल्डन आवरच मस्त पैकी अण्णा त्यान निवांत बसलोय. इथे अजून एक फॅमिली आहे. सरका जरा मला आमची रूम वरती आहे. सो गाईज बाय. तुमचा फोटो नाही